पश्चिम आशियातल्या संघर्षमय स्थितीच्या पार्श्वभूमीवरती भारतातल्या ऊर्जेची परिस्थिती आणि इतर विषयांवरती झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी ताजी माहिती दिली। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यासाठी कुठली परवानगी आधी लागत नसे आणि आताही लागत नाही, असं जहाज वाहतूक विभागाचे विशेष सचिव राजेश सिन्हा यांनी सांगितलं। हा आंतरराष्ट्रीय मार्ग आहे आणि त्यामुळे इथून जाण्याचा सर्वांना अधिकार आहे, कोणीही त्यावर शुल्क आकारू शकत नाही। इराणनं या मार्गावरती वाहतुकीसाठी शुल्क आकारण्याचे संकेत दिल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं। देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि सर्व घरगुती ग्राहकांना LPG सिलेंडर्स दिले जात आहेत, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी सांगितलं। सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमुळे LPGच्या पुरवठ्यावरती काही परिणाम झाला असला तरी अनेक मालवाहक जहाजं भारतामध्ये येण्याच्या मार्गावरती आहेत। तसंच पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठाही पुरेसा आहे, असं शर्मा यांनी स्पष्ट केलं। मंत्रालयानं काल जारी केलेल्या आदेशानुसार शहर वायू वितरण संस्थांनी ज्या परिसरामध्ये PNGची पाईपलाईन उपलब्ध आहे तिथं 5 दिवसाच्या आत निवासी शाळा, महाविद्यालय, वसतिगृह, सामुदायिक स्वयंपाकघर आणि अंगणवाडी यांना जोडणी दिली जाणार आहे, असं शर्मा यांनी सांगितलं। दरम्यान केंद्र सरकारनं या संकटाच्या पार्श्वभूमीवरती उद्या संध्याकाळी 5 वाजता एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। भोंदू बाबा अशोक खरात याच्या